मारवाडी लोक जैन धर्मामध्ये अब्जाधीश लोक क्षणामध्ये सगळं सर्वस्वाचा त्याग करतात, दीक्षा घेतात. सर्वस्वाचा त्याग. अब्जाधीश लोक, कोट्याधीश नाही, ज्यांच्याकडे अब्जानी संपत्ती आहे ते लोक सर्वस्वाचा त्याग क्षणात करतात. आणि लय वय बी नाही जास्त, अगदी कमी वयातली, अल्प वयातली महिला सुद्धा बघा तुम्ही त्यांच्या जवळ जाऊन बघा दर्शिक त्यांच्या त्याग. आपल्याला त्याग होतो का हो? आपल्याला त्याग होत नाही, त्यागच होत नाही. म्हणतो लय आधार पडलाय माग. महाराज मग अशी म्हणली मुक्कामाला थांबवा 10-15 जण, आता मला सोपती जमन का? मनपतच थांबायचं म्हणलं इथंच हे चालू आहे ना, चालू आहे तरी बरं होय. मनपत थांबायचं म्हणलं 10-15 जण. मी एक जण मला आलंय आधार पडून महाराज. अरे उलट आपण पुढे आलं की माग अंग उजाड पडतोय. घरच्या आपण गेलं की आंध्रात दडपणात येतील. उगच विनाकारण घेण्या देण्याचं कशासाठी काय म्हणते तर ते पहिले लोक उदाहरण द्यायचे बघा. कुत्र, आता काय बैलगाड्या राहिल्याच नाही. बैलगाडी चालले की कुत्र कुठं चालायचे? ते घर मालकाचं बैलगाडीच्या वर. कुठं चालायचं रे? मोटरसायकलच्या खाली. आता कुठं बैलगाडी राहिली? बैलगाडीच्या खाली चालायचे ते आखरी बशी पार. आखरीच म्हणते त्याला, ते आडवा असतं ते आखरी खाली चालायचं. बरोबर. कसं काय खुल्ले बैलगाडीचं नाव निघलं फार कंबर मोडलं म्हणा. आता खुल्याच्या कधी काय होईल? बैलगाडी हाणू बैलगाड्याच्या खाली कुत्र चालायचं. कुत्र्याला काय वाटायचं? गाडी कोण ओढतय? कोण बैल ओढते? वडतेच बैल, पण वाटतं काय? त्याच्या मनात मान्यता काय कुत्र्याच्या? लय थकलो आता मी, गाडी ओढू लय थकलो. तसंच जीवन चाललंय आपलं. संसाराचा गाडा कोण वढतं? मी वढतो महाराज. माझ्यामुळं पोरं जगतात, मी कष्ट करतो म्हणून आईबाप खातात. नाही तर घराची काय कळाल? रस्त्यावर घर उघड्यावर पडल नाही ना राजा. पोषितो जगासी एकला तो गतीर भरता प्रभू साक्षी निवास शरणम स्वरूप प्रभव प्रलय स्थानम निधानम बीजमव्ययम. एकटा जगाला पोषितो नव्हे, हे जगातले सगळे देवदेवता याच्या सत्तेने चालतात. सारे झाडाचं पान सुद्धा हलत नाही त्या सत्तेशिवाय. आपला संसार कुठं घेऊन बसले? म्हणून